आपल्या स्मार्टफोनपासून अगदी कॉफी मेकरपर्यंत खरं तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ना एक प्रकारची गुप्त भाषा लपलेली असते. आणि ही भाषा लिहिलेली असते त्या छोट्या छोट्या घटकांवरच्या रंगीबेरंगी पट्ट्यांमध्ये. चला तर मग आज आपण मिळून हा कोड क्रॅक करूया. हो, तर हे जे लहान पट्टे असतात ते नक्की काय सांगतात? हे काही फक्त डिझाईन नाहीये. प्रत्येक रंगाला आणि प्रत्येक पट्टीला एक विशिष्ट अर्थ आहे, जो आपल्याला त्या उपकरणाच्या कामाबद्दल खूप महत्त्वाची माहिती देतो. चला, याचा नेमका अर्थ काय आहे ते आता पाहूया. या कोडला समजून घेण्यासाठी आपण काही सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आधी बघूया की हे पट्टे का असतात, मग कलर चार्ट कसा वाचायचा ते शिकूया, एका 4 बँड रेजिस्टरचं उदाहरण घेऊ, जास्त बँड्सचा अर्थ काय ते समजून घेऊ आणि हो, शेवटी काही अपवादही पाहणार आहोत. तर हे रंगीत पट्टे काही गंमत म्हणून किंवा डिझाईनसाठी नसतात. ही एक जागतिक प्रमाणित प्रणाली आहे जी IC 60062 या आंतरराष्ट्रीय मानकामध्ये ठरवून दिलेली आहे. पण प्रश्न असा आहे की रंगच का? कारण हे रेजिस्टर्स इतके लहान असतात की त्यांच्यावर आकडे लिहिणं किंवा ते वाचणं जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे रंगांचा वापर करणं खूप सोपं पडतं. मग हे पट्टे आपल्याला नेमकं काय सांगतात? मुख्यतः ज्या रेझिस्टर्सना तारा असतात ना, म्हणजे लीड्स, त्यांच्यावर हे कोड वापरले जातात. यातून आपल्याला रेझिस्टन्सची किंमत कळते, त्याची टॉलरन्स म्हणजे त्यात किती अचूकता आहे हे समजतं, आणि काही वेळा तर तापमानानुसार त्यात होणारा बदल याबद्दलही माहिती मिळते. आता ह्या कोडचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या साधनाची गरज लागणार आहे, आणि ते साधन म्हणजे हा कलर चार्ट. हा चार्टच आपल्याला प्रत्येक रंगाचा खरा अर्थ सांगणार आहे. बघा, या चार्टमध्ये प्रत्येक रंगाला एक विशिष्ट व्हॅल्यू दिलेली आहे. रेजिस्टरवरचे पहिले काही बँड्स अंक सांगतात. त्यानंतरचा बँड असतो मल्टिप्लायर, म्हणजे त्या अंकांना कितीने गुणायचं हे तो सांगतो. आणि सगळ्यात शेवटचा बँड दाखवतो टॉलरन्स, म्हणजेच अचूकतेची पातळी. आता हे वाचण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. सुरुवात योग्य दिशेने करणं खूप महत्वाचं आहे. साधारणपणे सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा बँड नेहमी शेवटी असतो. तो एकदा ओळखला की तुम्ही रेजिस्टर योग्य दिशेने धरला आहे हे नक्की. चला, आता जे काही आपण शिकलो ते प्रत्यक्षात वापरून बघूया. आपण एका अगदीच सामान्य 4 बँड रेजिस्टरचं उदाहरण घेऊया आणि हा कोड कसा वाचायचा ते शिकूया. ओके, तर आपल्यासमोर हा रेजिस्टर आहे. याचे रंग आहेत हिरवा, मग निळा, त्यानंतर लाल आणि शेवटी सोनेरी. पहिला बँड आहे हिरवा. आपल्या चार्टनुसार हिरव्या रंगाचा अर्थ आहे 5. तर आपला पहिला अंक झाला 5. सोपं आहे ना? ठीक आहे. दुसरा बँड आहे निळा, ज्यामुळे आपल्याला दुसरा अंक मिळतो 6. म्हणजे आता आपल्याकडे 5 आणि 6 आहेत. आता येतो तिसरा बँड, जो आहे लाल रंगाचा. हा आहे आपला मल्टिप्लायर. आपल्या चार्टनुसार लाल रंगाचा गुणक आहे 100. म्हणून आपण 56ला 100ने गुणणार आणि आपल्याला मिळतील 5600 ओहम. आणि शेवटी तो शेवटचा सोनेरी बँड. तो आपल्याला सांगतो टॉलरन्स, जो इथे 5% आहे. याचा अर्थ या रेजिस्टरची खरी किंमत 5700 ओहमच्या 5% कमी किंवा 5% जास्त असू शकते. जास्त बँड्स दिसले म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. जास्त बँड्स म्हणजे फक्त जास्त माहिती, जी जास्त अचूक घटकांसाठी वापरली जाते. 5 बँड रेजिस्टरमध्ये फरक एवढाच की एक अतिरिक्त अंक असतो. म्हणजे 4 बँडमध्ये 2 अंक आणि 1 गुणक असतो, तर 5 बँडमध्ये 3 अंक आणि 1 गुणक. यामुळे काय होतं, तर रेजिस्टन्सची किंमत आणखी जास्त अचूकपणे मोजता येते. काही रेजिस्टरवर तर 6वा बँडही असतो. तो असतो तापमान गुणांकासाठी. सोप्या भाषेत सांगायचं तर उपकरण गरम किंवा थंड झाल्यावर रेजिस्टन्स किती बदलेल हे तो सांगतो. संवेदनशील वैद्यकीय उपकरणांसारख्या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं असतं. आता प्रत्येक नियमाला काही अपवाद असतातच. चला, आता काही असेच मनोरंजक अपवाद पाहूया जे आपल्याला या विषयात अधिक सखोल ज्ञान देतील. कधी एकाच काळ्या बँडचा रेजिस्टर पाहिलाय का? त्याला म्हणतात 0 ओहम रेजिस्टर. तो प्रत्यक्षात रेजिस्टरच्या वेशातली एक तारच असते आणि ती ऑटोमॅटिक मशीनद्वारे सर्किट बोर्डवर लावण्यासाठी वापरली जाते. याशिवायही काही अपवाद आहेत, जसं की लष्करी उपकरणांमध्ये एक अतिरिक्त बँड विश्वसनीयता दाखवतो, तर उच्च व्होल्टेज रेजिस्टरवर धातूचे कण टाळण्यासाठी सोनेरी चंदेरीऐवजी वेगळे रंग वापरले जातात. तर आता आपल्याकडे हा कोड उलगडण्याची किल्ली आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट पाहू, तेव्हा ते रंगीबेरंगी पट्टे आपल्यासाठी एक रहस्य राहणार नाहीत.
आता प्रश्न हा आहे की या नवीन ज्ञानाचा वापर करून आपण काय नवीन शोध लावणार आहोत.